फडणवीस साहेब आणि जिल्ह्याचे कणखर पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या विचारावर विश्वास ठेवून मोहोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांनी अत्यंत पराकाष्ठेनं या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाची भूमिका शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचवली आणि म्हणून हा विजय हा मतदारांनी भारतीय जनता पक्षावर टाकलेला विश्वास आणि कार्यकर्त्याने केलेलं कार्य त्याच्यामुळं आम्ही हे संपादित करू शकलेलो आहोत. असं तुमचे जे उमेश पाटील असेल त्यांचे भाऊ असतील सातत्यानं तुमच्यावरती टीका करत होते, काय सल्ला द्याल आता पराभवानंतर? आता तरी त्यांनी शहाणं व्हावं, शहाणे असतील तर त्यांनी शहाणं व्हावं. मोहोळ तालुका ही सुसंस्कृत तालुका आहे, सुसंस्कृत विचारधारेनं चालणारा तालुका आहे. त्यामुळे या तालुक्याला अशा प्रकारची टीका टिप्पणी करणं, खोटं बोलणं, खोटी आश्वासनं देणं हे मान्य नाही. हा या निमित्तानं जनतेनं संदेश दिलेला आहे. त्यांनी एक चॅलेंज दिलेलं होतं की राजन पाटील किंवा त्यांच्या मुलांनी माझ्या विरोधात मतदार स्वतःचा संघ सोडून राहावं, जर पराभूत झालं तर राजकारण सोडेल. आता मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की ते जर शब्दाला पक्के असतील आणि ते जर संन्यास घेणार असतील तर त्यांना मी एक थोडा वयानं मोठा असल्यामुळे सल्ला देतो की आमचे मोहोळचे मोहम्मद आहेत, त्या मोहम्मदांकडनं मी त्यांना ड्रेस देतो आणि ते ड्रेस घेऊन त्यांनी सौंदतीला जावं ही माझा त्यांना सल्ला असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.